जय भीम नम बुद्धाय. हा गु खाया अनिल मिश्रा बघा काय म्हणतो. अंबेडकर मत बोला करो, सकपाल बोलिए आप. सदियों से हम शोषित और पीड़ित थे और आप हमारा हक मार रहे हैं. ये आरक्षण खत्म करके जो है. अरे यार, एक सूट जब हमारे बाप दादाओं ने सूट वूट नहीं पहना था, टाइयां नहीं लगाई थी, तब वो आदमी सारा सूट वूट पहन के टाई लगाता था. वो क्या देगा हमें? संविधान थर्ड क्लास में पास होता था. पढ़ाया हमारे बाप दादाओं ने, अम्बेडकर जी ने, ब्राह्मणों ने, उसका नाम लेके थोप लिया अपने ऊपर. अब बघितला व्हिडिओ. हा अनिल मिश्रा गु खाया आहे, गु खाणारा आहे. गु याच्या मायच्या उरावर 10 ते 15 जण झोपले होते म्हणून हा पैदा झाला. कळलं काय? याच्या मायचा नवरा आमचा बाबासाहेब आंबेडकर आहे. जिजाय आमचा बाबासाहेब. तर इज्जतीने बोलत नाहीये. साले होय, साले, हे साले होय, बाबासाहेबांचे साले. आणि साले इज्जत करून राहिले नाही. का नाही करून राहिले? कारण जैतोळे आहे. ते जैतोळे आहे. का जैतोळे आहे? कारण यांना जवळची तरक्की पावल्या गेली नाही. जवळची तरक्की पावल्या गेली नाही, त्या कारणामुळे साले जळून राहिले. या कुयट गांड्या निजामशाहच्या औलादीला माय एकच सांगणं आहे. तो म्हणून राहिला बाबासाहेब आंबेडकरनी 3rd क्लास संविधान लिहिलेला आहे आणि सोपवला आहे आपल्यावर. आणि जेव्हा आमचे बाप दादे कपडे घालत होते तर सूटबूट नव्हते घालत, तेव्हा हा बाबासाहेब, मी बाबासाहेब म्हणतो कारण माझी रिस्पेक्ट आहे माझ्या बापाले, मी बाबासाहेब म्हणू शकतो. तर की हा सूटबूट घालत होता. माय एकच म्हणणं आहे त्याले, काय गांडीचे आले गु खायाले. ए अनिल मिश्रा, तुया माय बापानं, बाप दादानं ढुंगणाले चड्डी नसन घातली, फाटलं धोतर घातलं असन, पण आमच्या तेव्हा आमचा बाप सुटफुटात होता, आताही आहे, सोमवारी राहणार आणि त्याची लेकरं पण सुटफुटात राहते. कळलं काय? असे जयान जयकुळे हो, असे जयान. माझ्या सगळ्या भीमसैनिकांना माझ्या कसं म्हणणं आहे, दिल्लीच्या जंतर मंत्रावर टेम्पे घेऊन चला आणि याच्यात पाय काढत देऊ, म्हणजे याचा तोंड काढत देऊ, म्हणजे याचा नक्षा बदलून टाकू आपण. कारण हा आता व्हायरल होण्यासाठी प्रयत्न करून राहिलेला आहे. पहिले बाबासाहेबाला शिवीगाळ करत होता, पहिले बाबासाहेबाला उचनीच बोलत होता, पहिले बाबासाहेबाला संविधानाबद्दल वाईट बोलत होता, आताही बोलून राहिला. याच्या तोंडात गु आहे. तू गु खाते म्हणून तो असा बोलते. त्याला बोलता येत नाही. हा बाबा बाबा करतो ना, त्याच्या तोंडात काय आहे? गु गु. तू गु खाऊन राहिला, त्या कारणावर तिला बोलता येऊन राहिलं नाही. कळलं काय? आणि हा काय म्हणतो अजून हरामखोर, संविधान संविधान संविधान. संविधान संविधान लिहायच्या वेळेस आमच्या बापानं म्हटलं, स्वतःची आहुती दिली त्याच्या संविधानात म्हणून बोलायला लागला. संविधानाच्या मुळे तू वकील होता कुयट गांड्या. संविधानाच्या मुळे वकील होता, संविधानाच्या मुळे बोलू तरी शकून राहिला, संविधानाच्या मुळे आंदोलन करू शकून राहिला. तू हे लक्षात ठेव कुयट गांडीच्या. कळलं काय? आणि राहिलं तू आरक्षण हटवण्यासाठी दिल्लीच्या जंतर मंत्रावर गेला आणि तू चुत्यानंदन घिसमेरनंदन. ऐक अजून मी काय म्हणतो ते ऐक. अरे माझ्या भीमनी सैनिकांनो, याच्या गांडीवर टोपोरे मारा रे, नाहीतर याचा नंबर कोणीतरी मला द्या रे. येले मी खोटं जागा तिथंच हाकतो आणि त्याला गु चारतो. कारण त्या लायकीचा हा आहे अनिल मिश्रा. अनिल मिश्रा, तुझ्या मायचा धगड्या ऐकून घे माय. तू बाबासाहेब आंबेडकरांना लय बोलतो, आता बोलू शकणार नाही. तिथं येऊन त्या दिल्लीच्या जंतर मंत्रावर येऊन तिथं असे पायकाळे घेतले का, असे पायकाळे घेईन, हाकशीन कुठून पाचशीन कुठून हे माहीत होणार नाही. कळलं काय? आणि तू काय म्हणून राहिला? सकपाळ बोली आहे, आंबेडकर मत बोली आहे. सकपाळ आहे, आंबेडकर आमच्या मायबापाला बापदादाला लावून दिलं. कुयट गांड्या ऐकून घे, बाबासाहेब आंबेडकर हे आंबेडकर ब्रँड आहे. कळलं काय? ब्रँड. कळलं काय? आंबेडकर हे नाव कोण दिलं नाही, आमच्या बापालेच होतं नाव ऑलरेडी आंबेडकर. मनुवाद्यानं भडव्यानं कोणी दिलं नाही आंबेडकर नाव. आणि कोणी म्हणत असेल तर प्रूफ दाखवा मले. कळलं काय? प्रूफ दाखवा. आंबेडकर एका यानं दिलं, त्यानं दिलं, टमकं दिलं नाव. बाबासाहेब आंबेडकर, आंबेडकरच होतं नाव. अजून काय म्हणून राहिला? क्या देगा संविधान? अरे संविधानाच्या मुळे बोलून राहिला कुयट गांड्या तू. संविधानाच्या मुळे
10 जण उरावर बसले म्हणून ती माय धना गेली असन तू जन्माले आला. कळलं काय? 10 जण त्या मायच्या उरावर बसले असन म्हणून तू जन्माले आला, नाही तेव्हा माय तुझी धना नसन गेली. हे तर मला सोडून राहिलं. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती कोणी वाईट सुलट बोलत असन त्याची माय बहीण आळपार केल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. बाबासाहेब आंबेडकर आमचा बाप आहे आणि आमच्या बापाशिवाय आम्ही कुठलाही अशब्द वापरत नाही. आमच्या बापाला कोणी टॉर्चर करत असन, आमच्या बापाला कोणी बोलत असन, अशब्द बोलत असन, त्याची माय बहीण XYZ केल्याशिवाय राहत नाही, हे लक्षात ठेवा. पण गोष्ट काय आहे, हा हरामखोर अनिल मिश्रा पहिलेही करत होता असाच, आताही करून राहिला. याला व्हायरल होण्याचं भूत आहे. मला व्हायरल करायला लागणे आता. ह्या अनिल मिश्राला माझं एकच सांगणं आहे, एक पाय मसानात आहे, एक पाय जमिनीवर आहे. जग सीधा, जास्त वय करू नकोस. बाबासाहेबांच्या मुळे खाऊन राहिला, पिऊन राहिला, बाबासाहेबांच्या मुळे जगून राहिला. कळलं काय? आमच्या बापानं तुमची पोरगी केली म्हणून तुमचा उद्धार तरी झाला, नाही तर कुत्र्यानं जाहीर केलं नसतं तुम्हाला, लक्षात ठेवा. बाबासाहेब आंबेडकर तुमचा जवाई आहे, तुमचा मायचा नवरा आहे, ते इज्जतीनं बोलायचं, हे माय मत आहे. इज्जतीनं बोलणं होत नाही तर चूप राहायचं. तुम्ही नरेंद्र मोदीले बोला, गांधीले बोला, नेहरूले बोला, कोणाले बोला, राजकारण तुम्हाला नेहरूले घेऊन करा, गांधीले घेऊन करा, मोदीले घेऊन करा, आम्ही काही बोलत नाही. बाबासाहेबाला धरून तुम्ही राजकारण खेळत असाल, तुमच्या मायचा नवरा बाबासाहेब आहे, विसरायचं नाही. कळलं काय? राजकारण करायचं असेल तर तिकडे करा, बाबासाहेबाला घेऊन, बाबासाहेबांच्या विचाराला घेऊन तुम्ही राजकारण करण्याचा प्रयत्न करत असाल तर लक्षात ठेवा. आणि काय ते आरक्षण काय आरक्षण सांगतो तुला. आरक्षण बदलण्यासाठी आपल्या मायचा धगडा बदलावा, तेव्हा आरक्षण बदलू शकणार. तुम्ही कितीही आंदोलन करा, तुम्ही कितीही गाणमस्ती करा, त्या दिल्लीच्या जंतर मंतरवर ते तिथले दिल्लीचे पोलिस तुमच्या गांडीत नाही टाकणार हे, मग तेव्हा समजणार तुम्हाला. दिल्लीच्या जंतर मंतरवर तुम्ही कितीही आंदोलन करा, आरक्षण हटवण्यासाठी कितीही काही करा, तुमच्या बापाने काही आरक्षण दिलं नाही आम्हाला, का तुमच्या मायच्या नवऱ्याने दिलं नाही. कळलं काय? बाबासाहेबाने दिलं. समजलं काय? तर हा व्हिडिओ शेअर झाला पाहिजे, लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब झालं पाहिजे. जय भीम, जय शिवराय.